2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी किती टक्के उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी किती टक्के उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 16%. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी 16% उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाण आणि भारताचे सर्वात कमी लोकसंख्येचे प्रमाण सुद्धा लक्षात असू द्या. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाण आहे. पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश हे राज्य, दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र हे राज्य आणि तिसरा क्रमांकावर आहे बिहार हे राज्य. त्यानंतर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या आहे 16.51%. महाराष्ट्र या राज्याचा लोकसंख्या आहे 9.28%. त्यानंतर बिहार या राज्याची लोकसंख्या आहे 8.6%. लक्षात असू द्या मित्रांनो, क्रमवारी सुद्धा लक्षात असू द्या आणि टक्केवारी सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर आहे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या सर्वात कमी लोकसंख्येचे प्रमाण. पहिल्या क्रमांकावर आहे सिक्कीम, दुसऱ्या क्रमांकावर आहे मिझोराम आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश. भारताच्या लोकसंख्येपैकी सिक्कीम या राज्याची लोकसंख्या आहे 0.05%, मिझोराम या राज्याची लोकसंख्या आहे 0.09% आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश. भारताच्या लोकसंख्येपैकी अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या आहे 0.11%. मित्रांनो लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या राज्याचा आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम या राज्याचा. त्यानंतर मित्रांनो भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाचे 1936 मध्ये स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाचे 1936 मध्ये स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 डॉक्टर B.R. आंबेडकर. स्वतंत्र मजूर पक्षाचे 1936 मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कापूस संशोधन संस्था आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कापूस संशोधन संस्था आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामध्ये कापूस संशोधन संस्था आहे. तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील महत्त्वाचे संशोधन केंद्र या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव या ठिकाणी आहे. पाडेगाव हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर सीताफळ संशोधन केंद्र हे अंबेजोगाई या ठिकाणी आहे. अंबेजोगाई हे ठिकाण बीड या जिल्ह्यामध्ये आहे. आंबा संशोधन केंद्र हे वेंगुर्ला या ठिकाणी आहे. वेंगुर्ला हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. कांदा आणि लसूण संशोधन केंद्र हे राजगुरुनगर या ठिकाणी आहे. राजगुरुनगर हे पुणे या ठिकाणी आहे. डाळिंब संशोधन केंद्र हे केगाव या ठिकाणी आहे. केगाव हे ठिकाण सोलापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे मित्रांनो केळी संशोधन केंद्र. केळी संशोधन केंद्र हे यावल या ठिकाणी आहे. यावल हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यानंतर हळद संशोधन केंद्र हे डिग्रज या ठिकाणी आहे. डिग्रज हे ठिकाण सांगली जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण ह्या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. प्रश्न अनेक वेळा या टॉपिकवर विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, केळी संशोधन केंद्र कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे यावल जळगाव जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगाव ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 वेनगंगा. महाराष्ट्रातील खालीलपैकी वेनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. पुढील प्रश्न आहे,
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 25 लाख. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम हे 25 लाख आहे. तसेच मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया, कारण या पुरस्कारावर हमखास प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो, मेजर ध्यानचंद पुरस्काराची सुरुवात हे 1992 साली झालेला आहे आणि याचे जुने नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव हे 6 ऑगस्ट 2021 रोजी बदलून त्यानंतर त्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवण्यात आले. तसेच मित्रांनो, या पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख रुपये आणि पदके. हे पुरस्कार राष्ट्रपतीमार्फत प्रदान केले जाते. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते आहेत विश्वनाथ आनंद. मित्रांनो, लक्षात असू द्या, या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1992 साली. पुढील प्रश्न आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतात आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे. पुढील प्रश्न आहे, 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे? 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 अमृत महोत्सव. 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे अमृत महोत्सव आहे. पुढील प्रश्न आहे, उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय? उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 उंदीर. उंदीर या शब्दाचे अनेक वचन हे उंदीरच होते. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात जास्त काळ आकाशात राहणारी महिला कोण? सर्वात जास्त काळ आकाशात राहणारी महिला कोण? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 सुनीता विल्यम. सर्वात जास्त काळ आकाशात राहणारी महिला हे सुनीता विल्यम आहे. पुढील प्रश्न आहे, आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 राजाराम मोहन राय. आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक हे राजाराम मोहन राय हे होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 वसंत सागर. वसंत सागर हे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. पुढील प्रश्न आहे, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 स्थितांबर. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या स्थितांबर या थरात आढळतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 सांगली. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? मित्रांनो, हा प्रश्न TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेच्या कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राजघटनेच्या कलम 51 कशा संबंधित आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं, नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, भारतीय राजघटनेच्या कलम 51 कशा संबंधित आहे? पुढील प्रश्न आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिक हे आहे.
अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.